So last time I have told you that Earth is like a very huge magnet. Okay, अर्थ जो आहे तो एखाद्या खूप मोठ्या बार मॅग्नेट प्रमाण आहे. अर्थला देखील त्याचा स्वतःचा नॉर्थ पोल आहे, अर्थला त्याचा स्वतःचा साऊथ पोल आहे आणि अर्थ भोवती काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. अँड ड्यू टू दिस मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ लाईफ कॅन सस्टेन ऑन दी अर्थ, हे लास्ट टाइम मी सांगितलेलं आहे. आता अर्थचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचं ओरिजिन काय आहे. ओके, हे अर्थला मॅग्नेटिक फील्ड कुठून येतं त्याचा थोडासा स्टडी करूया. ओरिजिन ऑफ द अर्थ मॅग्नेटिक फील्ड. Origin of Earth's magnetic field. So there are different theories for the origin of Earth's magnetic field, and first theory is that related to the lava which is present inside the core of the Earth. Earthच्या कोर मध्ये लावा आहे, म्हणजे मोल्टन स्टेट मध्ये डिफरंट एलिमेंट्स आहेत, बरोबर आहे ना. अर्थच्या सेंटरला, अर्थच्या कोरला, मोल्टन स्टेट मध्ये. ओके, आणि ड्यू टू व्हेरी हाय टेम्परेचर, ओके, आयन्स अँड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन दॅट लावा. म्हणजे हाय टेम्परेचरमुळे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या ॲटमला आपण हाय टेम्परेचर दिलं तर त्याच्यामधला इलेक्ट्रॉन काय होतो, निघून जातो. आणि ॲटम मधला इलेक्ट्रॉन निघून गेला तर काय होणार आहे, ॲटम इज कन्व्हर्टेड इन टू दी आयन. So lava consists of large number of ions, okay, and when earth rotates, आता अर्थ जी आहे ती स्पिन होते, अर्थ रोटेशनल मोशन मध्ये आहे, स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होते. आता अर्थ ज्यावेळी स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होते त्यावेळी काय होतं, त्या लावामध्ये असणारे जे आयन्स आहेत ते काय करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा. सो दिस इज द अर्थ. ओके, आफ्टर दॅट दिस इज द सेंट्रल पार्ट ऑफ द अर्थ विच इज कॉल्ड एज कोर. And core of the earth is at the high temperature. अर्थचा जो कोर आहे तो काय आहे, हाय टेम्परेचरला आहे, and it is in molten condition. ओके, मोल्टन कोर अर्थच्या सेंटरला आहे. ड्यू टू हाय टेम्परेचर काय होतं, atoms are converted into the ions. ओके, and when earth spins, अर्थ रोटेट होते, आपल्याला हे माहिती आहे. ओके, ड्यू टू रोटेशनल मोशन ऑफ अर्थ देर आर डेज अँड नाईट्स. रोटेशनल मोशनमुळे डेज अँड नाईट तयार होतात. तर अर्थ ज्यावेळी रोटेट होते त्यावेळी हे आयन्स जे आहेत, आयन्स म्हणजे चार्ज द पार्टिकल्स झाले ना, आयन्स जे आहेत ते काय करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. आयन सर्क्युलर मोशन परफॉर्म करणं म्हणजे चार्ज सर्क्युलर मोशन मध्ये जाणं. चार्ज सर्क्युलर मोशन मध्ये जाणं म्हणजे काय, इट इज लाईक अ करंट कॅरिंग कॉईल. कारण करंट कॅरिंग कॉईल म्हणजे काय असतं, थोडक्यात चार्ज जो आहे तो सर्कल मध्ये फिरत असतो. करंट कॅरिंग कॉईल म्हणजेच काय, चार्ज सर्कल मध्ये फिरत असतो. सेम कंडिशन इथे क्रिएट होते. आयन्स आर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, सो देअरफॉर देर इज अ इमॅजिनरी करंट कॅरिंग कॉईल. इमॅजिनरी करंट कॅरिंग कॉईल प्रमाणे ते असणार आहे, लक्षात घ्या. अँड एव्हरी करंट कॅरिंग कॉईल प्रोड्युसेस डायपोल मुवमेंट, इट प्रोड्युसेस बार मॅग्नेट, इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. आणि या कोर मध्ये असणाऱ्या आयनच्या सर्क्युलर मोशनमुळे काय होणार आहे, इथं डायपोल मुवमेंट, ओके, डायपोल मुवमेंट जी आहे ती अर्थला मिळणार आहे, अँड देअरफॉर देर इज अ मॅग्नेटिक फील्ड. सो दिस इज द वन थेरी. ओके, फर्स्ट थेरी लक्षात आली का बघा. अकॉर्डिंग टू फर्स्ट थेरी, Earth's core is in molten condition. It is at high temperature. Due to this high temperature, atoms are converted into ions. Ions are nothing but charged particles. Okay. When Earth rotate, this ion performs circular motion. When Earth rotate, ion performs circular motion. That is, charge is in circular motion. Charge is in circular motion, and the charge in circular motion always behaves like a magnet. चार्ज ज्यावेळी सर्क्युलर मोशन मध्ये जातो त्यावेळी तो काय प्रोड्यूस करतो, एक प्रकारचा मॅग्नेटिक डायपोल डेव्हलप करतो किंवा मॅग्नेट डेव्हलप करतो. अँड ड्यू टू दॅट देर इज अ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दी अर्थ. दिस इज द फर्स्ट रिझन. ओके, फर्स्ट रिझन काय आहे, मोल्टन कोअर. मोल्टन कोअर जो आहे त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. म्हणजे याचा दुसरा मिनिंग असा होतो की ज्यावेळी अर्थचं कोअर पूर्णपणे थंड होईल त्यावेळी इमॅजिन करा काय होईल. अर्थचं कोअर पूर्णपणे कोल्ड झालं, थंड झालं, सॉलिड स्टेट मध्ये गेलं तर काय होणार, त्याच्यामध्ये आयन शिल्लक राहणार नाहीत. आणि आयन्स नसले तर अर्थ जरी फिरत असली तरी अर्थला मॅग्नेटिक फील्ड नसणार आहे.
म्हणजे अर्थचं कोर जे आहे ते मोल्टन कंडिशन मध्ये आहे, म्हणून अर्थला मॅग्नेटिक फील्ड आहे आणि म्हणून अर्थवर लाईफ आहे. अर्थ जर पूर्ण कोल्ड झाली, अर्थचा कोर पूर्णपणे सॉलिड स्टेट मध्ये गेला, तर अर्थवरची लाईफ देखील डिस्ट्रॉय होईल. लक्षात घ्या. म्हणजे अर्थचा कोर हाय टेम्परेचरला राहणं हे अर्थच्या लाईफसाठी ऍडव्हान्टेजेस आहे. लक्षात घ्या, बेनिफिशियल आहे. म्हणजे अर्थचा कोर पूर्णपणे थंड झाला, सॉलिड स्टेट मध्ये गेला, ओके, फ्रीज झाला, तर काय होणार आहे, अर्थचा मॅग्नेटिक फील्ड निघून जाईल. ओके. सेकंड रिझन ऑफ दी अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे बघा, दॅट इज आयोनोस्फियर. Ionosphere is the second reason for Earth's magnetic field. Now, what is this ionosphere? You know that there are different layers of the atmosphere. Suppose this is Earth. इथं ही अर्थ होती, बरोबर आहे ना? This is the Earth and inside it there is a molten core. Suppose this is Earth. Now surrounding the Earth there are different layers of the atmosphere. इथे एक क्वेश्चन आहे की अर्थ कोर अँड मॅग्नेटिक फील्डचं काय रिलेशन आहे. तिथं फॉर्म्युला काय नाहीये, लक्षात घ्या, देर इज नो फॉर्म्युला. परंतु अर्थचं कोर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये डायरेक्ट रिलेशन तर हे आहे की अर्थचं कोर जर हॉट असेल तरच अर्थला मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. अर्थचं कोर जर कोल्ड झालं तर अर्थचं मॅग्नेटिक फील्ड निघून जाईल. ओके. आणि ही मी सांगितलेली थेरी लक्षात आली का बघा. अर्थचा कोर हाय टेम्परेचर असल्यामुळं त्याच्यामध्ये आयन्स असतात, कारण कुठलाही ऍटम हाय टेम्परेचरला नेला की ऍटम राहत नाही, इट इज कन्व्हर्टेड इन टू आयन. मी काय सांगितलं लक्षात येतं ना, कुठलाही ऍटम हाय टेम्परेचरला नेला की तो ऍटम ऍटॉमिक स्टेट मध्ये राहत नाही, त्याच्यामधले इलेक्ट्रॉन त्या ऍटमला सोडून जातात, कारण इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाली की इलेक्ट्रॉन काय होतो, ऍटमला सोडून जातो आणि ऍटमचं कन्व्हर्जन आयन मध्ये होतं. अर्थचा जो कोर आहे व्हेरी हाय टेम्परेचरला आहे, त्याच्यामुळं अर्थच्या कोरमध्ये ऍटम्स नाही आहेत, लक्षात घ्या, आयन्स आहेत, आयन्स. आणि अर्थ रोटेशनल मोशन मध्ये आहे, म्हणजे अर्थची रोटेशनल मोशन जरी नसती तरी देखील कोर जरी मोल्टन असला आणि अर्थला रोटेशनल मोशन नसली तरी देखील अर्थला मॅग्नेटिक फील्ड नसणार आहे. ओके, हे देखील लक्षात घ्या. म्हणजे अर्थच्या रोटेशनल मोशनमुळं अर्थला मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, अर्थला रोटेशनल मोशन पण पाहिजे आणि त्याचा कोर देखील मोल्टन कंडिशन मध्येच असला पाहिजे. या दोन्ही गोष्टी असतील तरच अर्थला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. लक्षात येते ना. अर्थच्या कोअरमध्ये लार्ज नंबर ऑफ आयन्स आहेत. अर्थ ज्यावेळी स्पिन होते त्यावेळी आयन्स काय होतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. आयन्स सर्क्युलर मोशन मध्ये जाणं म्हणजेच काय, इट इज लाईक अ करंट कॅरिंग कॉइल, अँड यू नो दॅट करंट कॅरिंग कॉइल ऑलवेज प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. Suppose this is Earth, okay, and these are different layers. सगळ्यात आतला जो लेअर आहे, सगळ्यात आतला जो लेअर आहे त्याला काय म्हणतात माहित आहे, इनर मोस्ट लेअर. इनर मोस्ट लेअर जो आहे त्याला ट्रोपोस्फियर म्हणतात. त्याच्या पुढे काय असतो, त्याच्या पुढे असतो स्ट्रॅटोस्फियर. ओके, त्याच्या पुढे काय असतो, मेसोस्फियर. आणि सगळ्यात बाहेर जो असतो त्याला काय म्हटलं जातं, आयोनोस्फियर असं म्हटलं जातं. इट इज आयोनोस्फियर. ओके, इथं नावं लिहितो मी. हे तुम्हाला फिजिक्स मध्ये एका टॉपिक मध्ये आहे, डिफरंट लेयर्स ऑफ दी ऍटमॉस्फियर. ट्रोपोस्फियर फर्स्ट लेयर अप टू 15 किलोमीटर असतो तो. आफ्टर दॅट अप टू 50 किलोमीटर असणार आहे स्ट्रॅटोस्फियर. After that there is one more layer which is called as mesosphere, which is up to 80 kilometer from the surface, and from 80 kilometer to 400 kilometer there is a ionosphere. Okay, ionosphere कुठून कुठपर्यंत आहे, from 80 kilometer to 400 kilometer from surface of the earth. आयोनोस्फियर नावाचा पार्ट आहे. आयोनोस्फियर त्याला का म्हटलेला आहे, बिकॉज वन्स अगेन इट कन्सिस्ट ऑफ आयन्स. ऍटमॉस्फियर म्हणजे काय असणार, त्याच्यामध्ये ऍटम्स असणार आहेत. ओके, आणि आयोनोस्फियर मध्ये कंडिशन काय असते, आयोनोस्फियर मध्ये इन आयोनोस्फियर
आयोनोस्फिअर मध्ये काय असणार आहे, देर इज व्हेरी लो प्रेशर. प्रेशर लो असणार आहे, कारण प्रेशर सगळ्यात जास्त कुठं असतं, सी लेवलला. वर जाईल तसं काय होतं, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर कमी कमी होत जातं. सो लो प्रेशर असणार आहे अँड हाय टेम्परेचर असतं, बिकॉज दिस इज द फर्स्ट लेअर विच रिसिव्ह डायरेक्टली एनर्जी फ्रॉम द सन. सन कडून येणारी सगळ्यात जास्त एनर्जी, सगळ्यात अगोदर एनर्जी कुणाला मिळणार, आयोनोस्फिअरला. त्याच्यामुळे इट इज लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर असतं. ओके, हाय टेम्परेचर असणार. लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर मुळे काय होतं, वन्स अगेन ऍटम्स आर कन्वर्टेड इनटू पॉझिटिव्ह आयन्स अँड नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे आयोनोस्फिअर मध्ये काय असतं, पॉझिटिव्हली चार्जड आयन्स असतात आणि नेगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन. त्याचे म्हणजे थोडक्यात तिथे एक प्रकारचे पॉझिटिव्हली चार्ज आयनचे क्लाउड्स आणि इलेक्ट्रॉनचे क्लाउड असल्यासारखं आहे तिथं. ठीक आहे, आणि हे कशामुळे क्रिएट होतात, ड्यू टू एनर्जी ऑफ द सन और हीट ऑफ द सन. सनच्या हीटमुळे हे क्रिएट होते, लक्षात घ्या. कारण मोस्ट ऑफ द युव्ही रेडिएशन्स, मोस्ट ऑफ द हीट रेडिएशन सगळ्यात जास्त कुणाला अगोदर मिळतात, आयोनोस्फिअरला मिळतात. ओके, कुठल्याही ऍटमवर युव्ही रेडिएशन पडले, इन्फ्रारेड रेडिएशन पडले तर काय होऊ शकतं, त्या ऍटम मधला इलेक्ट्रॉन बाहेर पडू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतात, आयोनोस्फिअर का म्हटलेला आहे, बिकॉज इट कन्सिस्ट ऑफ आयन्स अँड इलेक्ट्रॉन्स. Okay, and therefore it is called as ionosphere. And once again same thing happens when earth rotates. Ions in the ionosphere perform circular motion. हे बघा, this is the axis of rotation. Suppose इथे एक आयन आहे, अर्थ ज्यावेळी स्पिन होणार आहे, रोटेट होणार आहे, त्यावेळी काय होणार, हा आयन असा ऍक्सिस भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. म्हणजे आयोनोस्फिअर मध्ये असणारे सगळे आयन्स काय करतात, वन्स अगेन परफॉर्म सर्क्युलर मोशन अबाउट दिस ऍक्सिस. ओके, and therefore due to this circular motion of ions, okay, a current carrying coil is developed. current carrying coil develop होते आणि current carrying coil develop झाल्यामुळे काय होणार आहे, तिथं मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होणार आहे. ओके, सो मोल्टन कोअर हे तर बेसिक रिझन आहेत. इन ऍडिशन टू दॅट आयोनोस्फिअर याच्यामुळे देखील काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. सो दीज आर द टू बेसिक रिझन्स फॉर द प्रोडक्शन ऑफ द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. ओके, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस व्हायला हे दोन बेसिक रिझन्स आहेत. लक्षात आलं का बघा, अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. Now we are going to study the information about Earth's magnetic field. आता Earth's magnetic field ची मॅग्निट्यूड पण सांगतो साधारणपणे किती आहे. तर व्हॅल्यू ऑफ Earth's magnetic field is few tenth of a Gauss. ओके, 1/10 टाइम्स. ओके, जे 0.1, 0.2, 0.3, 0.4 या पद्धतीनं डिफरंट प्लेसेसला ते थोडंसं डिफरंट आहे, लक्षात घ्या. ओके, जे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, 0 to 1 गॉसच्या मध्ये ती व्हॅल्यू असणार आहे. गॉस, आता गॉस म्हणजे काय असतं, 1 गॉस इज नथिंग बट इक्वल टू 10⁻⁻⁴ टेस्ला असतं. सो अर्थचं मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड जे आहे, मॅग्नेटिक फील्ड ऑफ द अर्थ इज 0 to 1 गॉसच्या मध्ये असणार आहे. सो 0.3, 0.4 गॉस या पद्धतीने असणार आहे अप्रॉक्सिमेटली. म्हणजे टेस्लामध्ये सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल 0.4 × 10⁻⁴ टेस्ला किंवा 4 × 10⁻⁵ टेस्ला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे टेस्लामध्ये ते काय तर खूपच कमी येते, लक्षात घ्या. So this is diagram of Earth's magnetic field. Okay, so याच्यामध्ये लक्षात येतंय, दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, हा कॅपिटल RR जे लिहिलेलं आहे, कॅपिटल RR इज नथिंग बट काय असणार आहे, RR is nothing but it is the axis of rotation. Axis of rotation. Okay, आणि M डॅश जे आहे, R डॅश आपण म्हणू शकतो. R डॅश is the axis of rotation
and m dash is the magnetic dipole inside the coil, or axis of magnetic dipole येणार आहे. Axis of magnetic dipole. मॅग्नेटिक डायपोल चा ऍक्सिस म्हणजे काय, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल याच्यामधून पास होणारी लाईन, दॅट इज m डॅश, ऍक्सिस ऑफ मॅग्नेटिक डायपोल. इथे तुम्हाला दिसत असेल की ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड ऍक्सिस ऑफ मॅग्नेटिक डायपोल नेव्हर मॅचेस, हे मॅच होत नाहीत एकमेकाला. ओके, देर इज अ सर्टन अँगल बिटवीन देम. Axis of rotation and axis of magnetic dipole has certain angle